आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सफाला हा गाव आहे जिथे मी राहतो. तर आमच्या सफाल्यामध्ये पण आता छोट्या छोट्या जत्रा चालू झाल्या. मित्रांनो, आता आपण पोचलोय कुर्लाई देवीच्या मंदिराजवळ. तर हा बघा माझ्या मागेच आहे आपलं आईचं मंदिर. आता आपण पोचलोय रोडखडमध्ये आणि हा आहे रोडखडमध्ये साईबाबाचं मंदिर जिकडे जत्रा भरते. हा बघा मंदिर आहे समोर. सो आता इकडची पण जत्रा जवळच आहे. तर हॅलो आहे, कसं काय हे गाईज, कसं आहेत तुम्ही आणि स्वागत आहे तुमच्या आपल्या मिस्टर आकाश ब्लॉग या चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल मार्च एप्रिल मे हे महिने चालू झाल्यावरती सीझन चालू होतो जत्रांचा. जसं की आता आपली डहाणूची महालक्ष्मी, कारल्याची एकविरेची आणि सप्तशृंगीची म्हणजे वणीची सप्तशृंगी ह्या मोठ्या मोठ्या जत्रा चालू आहेत. तो आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सफाला हा गाव आहे जिथे मी राहतो. तर आमच्या सफाल्यामध्ये पण आता छोट्या छोट्या जत्रा चालू झाल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 मंदिरं कव्हर करणार आहेत. ती सफाल्यामध्ये सर्वात जास्त फेमस आहेत. जसे की आपल्या कुर्लाई आईचं मंदिर, सो जिकडे जत्रा भरते. जाऊया आपण आजचा आपला पहिल्या मंदिराजवळ म्हणजे कुर्लाई देवीच्या मंदिराजवळ जिकडे जत्रा लवकरच भरणार आहे. 7 एप्रिलला जत्रा आहे. तर सर्वांनी जत्रेला यायचं आहे. सो लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण पोचलोय कुर्लाई देवीच्या मंदिराजवळ. तर हा बघा माझ्या मागेच आहे आपलं आईचं मंदिर. मंदिराचं सध्या काम चालू आहे, म्हणजे पेंट करायला लावलं जत्रा आले म्हणून. हे बघा माणसं चढल्यात वरती आणि इकडे आपला सर्व आणून ठेवलं आहे. आकाश पालना आहे, त्याच्यामागे ट्रेन आहे आणि हा मिकी माऊसचा इथे हे पडला आहे. सो जत्रेची तयारी चालू आहे. तर या वर्षी अजूनपर्यंत तयारी झाली नाही म्हणजे एकदम परफेक्ट, कारण की रस्त्याचं पण काम चालू आहे आपलं. तर तिकडे जाऊन बघूया आपण. तर भावांना, आता आपण आलो मंदिराच्या समोर. तर हा बघा आमचा कुर्लाई देवीचं मंदिर निसर्गाच्या खुशीत वसलेला. हे मस्तपैकी एवढे झाडं बिडं झाल्यात आणि झाडांना जी फुलं झाल्यात ती मस्तपैकी खाली पडल्यात. तर अजूनपर्यंत ना आमच्या जत्रेची तयारी सुरू असते. म्हणजे इकडे निशाण केले असते रोडला सफेद सफेद का कोणतं दुकान कोण म्हणजे कुठे लागणार आहे. बट यावर्षी काम चालू आहे. अजूनपर्यंत वाटत नाही रस्त्याचं काम होईल का नाही जत्रेच्या अगोदर, कारण की अजूनपर्यंत खडीच टाकलेली आहे. तर काय माहिती काय होणार आहे. 2 दिवस बाकी आहेत जत्रेसाठी. लेट सी. आणि इकडे वर्कर पण बसल्यात. तर हे बघा कशी खडी टाकली रस्त्याला. तर मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर समोर दिसते ती आपल्या कुर्लाई देवीची मूर्ती आणि बाजूलाच आपले गणपती बाप्पा पण आहेत. अजून मंदिराच्या आतमध्येच आपल्याला डाव्या आणि उजव्या साईडला शंकराची पिंड आणि श्रीकृष्णाची मूर्ती सुद्धा बघायला भेटते. तसेच मंदिराच्या बाहेर आपल्याला श्री हनुमानाचं आणि साईबाबांचं मंदिर सुद्धा बघायला भेटते. सो आपलं कुर्लाई मंदिर कव्हर झालेलं आहे आणि आता आपण चाललो आपल्या सफाऱ्यातला दुसरा फेमस मंदिर म्हणजे सरतोडीला, जो इथूनच पुढे जायचं आहे. जास्त ते 5-6 किलोमीटर लांब असेल. सो 7 तारखेला जत्रा आहे, 7 एप्रिलला. तर सर्वांनी यायचं आहे जत्रेला. सो जाऊया आपण आपल्या दुसऱ्या पॉईंटकडे. आता आपण पोचलोय सरतोडी या गावामध्ये. हे पण कुर्लाई देवीचंच मंदिर आहे. सो इकडची जत्रा झालेली आहे, म्हणजे भंडारा आणि जत्रा एकाच दिवशी असते. तर झालेलं आहे. तर इकडे जत्रा खूप मोठी तर नाही भरत, पण इकडे पण जत्रा भरते. आहे आपल्या सफाल्यामधला दुसरा पॉईंट जिकडे जत्रा भरते ज्या मंदिराच्या आसपास. तर हा तो पूर्ण मोठा ग्राउंड आहे आणि मंदिर तिकडे आहे. सो मंदिराच्या एवढ्या लांब आपण ह्याच्यासाठी आलो व्हिडिओ बनवायला, कारण की आता मंदिराची जत्रा झाली त्यामुळे मंदिराचं काम चालू आहे. नाही तर साफसफाई करायला लागली तिकडची पूर्ण या गावातली. सो आपण त्यांना डिस्टर्ब नाही करायचं म्हणून एवढ्या लांब आलो व्हिडिओ बनवायला. तर हा मंदिर आहे समोर पिंपलाच्या झाडाखाली मस्तपैकी हा सुंदरसा मंदिर आहे. सो इकडे पण खूप मोठी तर नाही पण जत्रा भरते. सो जत्रा इकडची तर होऊन गेलेली आहे, पण अजून आपण 2 स्पॉट फिरणार आहेत. तिकडच्या जत्रा व्हायच्या बाकी आहेत. आपण जाऊया आपल्या तिसरा मंदिर बघायला रोडखरमध्ये, जे आमच्या शाळेच्याच मागे आहे. तर मित्रांनो, आता आपण पोचलोय रोडखडमध्ये आणि हा आहे रोडखडमध्ये साईबाबाचं मंदिर जिकडे जत्रा भरते. आणि इकडची जत्रा आहे ती 10 एप्रिलला. हा मोठा ग्राउंड आहे. ते या मोठ्या ग्राउंडमध्ये खूप मोठी जत्रा भरते आणि जत्रेच्या दिवशीच भंडारा सुद्धा असतो. तर सगळ्यांनी जत्रेला यायचं आहे. तर भावांना, आपण आपला तिसरा पॉईंट पण कव्हर केलेला आहे, साईबाबाचं मंदिर रोडखडमधील. पण तिकडे मॅचही चालू होता म्हणून तिकडे आपल्याला व्हिडिओ नाही बनवता आली, तर आपण व्हॉइस ओव्हर करू. तर आता आपण चाललोय
मंदिर बघायला. ते पण साईबाबाचंच मंदिर आहे तांदूळवाडीला. तर आपल्या सफाल्यापासून हा मंदिर जरा लांबच आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण तांदूळवाडीचा घाट पार करून त्या साईडला पहिल्या घाटात जावं लागेल मंदिराजवळ. सो आता मी घाटातच आहे. तर आपण चाललो आहे आता मंदिराकडे. सो लेट्स सी. तुम्हाला पण एक टीप द्यायची आहे. जर तुम्ही येतील तांदूळवाडीच्या घाटात तुमचं बाईक घेऊन आलं तर या साईडला जेव्हा पोहोचू उतरणीवर गाडी बंद करून टाका. फुकटचा पेट्रोल खपवायचा नाही आणि आम्ही पेट्रोलची बचत करून चालू, कारण की आम्ही गरीब आहेत. आणि जाऊ दे. हा बघा तुम्हाला भिडेचं सखाराम दाखवतो समोर. आपण आपल्या चौथ्या पॉईंटचं म्हणजे शेवटचं जे मंदिर आहे साईबाबाचं तांदूळवाडी, तर तिकडे पण आपण पोहोचलोय. तर हा बघा मंदिर आहे समोर. सो आता इकडची पण जत्रा जवळच आहे, म्हणजे इकडची आणि रोडखड ह्या जत्रा सेम दिवशी असतात. म्हणजे जेव्हा आपली कुर्लाई देवीची 7 एप्रिलला जत्रा, त्याच्यानंतर 2 दिवसानंतर नाही तर 1 दिवस आड करून लगेच किंवा जत्रा असते इकडची. म्हणजे 9 नाही तर 10 तारखेला रोडखड आणि इकडची तांदूळवाडीची जत्रा असणार आहे. माहीत नाही तर त्यांना विचारू आपण टायमिंग आणि तुम्हाला डेट सांगतो मी. आणि सर्वांनी जत्रेला यायचं आहे. 7 तारखेला तर सफाल्याला यायचंच आहे. सो मंदिर जाऊन बघू आपण आता आतमध्ये. इकडची जी जत्रेची तारीख आहे ती आहे 1 मे नाही तर 2 मे. ते पोराने सांगितलं इकडचं, म्हणजे इकडचेच आहेत ते. तर 1 मेला इकडची जत्रा आहे साईबाबाची तांदूळवाडीतली. तर सर्वांनी यायच्या जत्रेला मस्तपैकी. आणि आमची रोडखडची जत्रा असेल 1 दिवस आड करून, म्हणजे 9 नाही तर 10 तारखेला असणार आहे रोडखडची जत्रा. तर जत्रेला सगळ्यांनी सर्वाकडे यायचं आहे. तर सगळ्यात पहिला आमच्या 7 तारखेला जत्रेला या कुर्लाई देवीच्या. सो इकडची ती जत्रा आहे ना साईबाबाची, ती इथून खाली जाते पूर्ण. तर हा पहिलाही घाट येणार आहे. तर हा पहिला घाट आहे आणि इकडनं म्हणजे इथून शॉर्टकट रस्ता समजा तुम्ही, खाली पायी रस्ता आहे. तो अख्खी खालपर्यंत ही जत्रा भरते. आता तर सध्या जंगलच आहे बघा पूर्ण. तर इथून ही अशी जत्रा भरते. इथे प्लेन जागा नसल्यामुळे इकडे अशा हे नाही, पालणी बिलणी नाही लागत. फक्त ते डब्बावाला गेम लागते, असे खडखड पत्तेवाला. A few moments later. मित्रांनो फायनली आजच्या आपण जेवढे पण 4 मंदिरं होती ती कव्हर झालेली आहेत जिकडे जत्रा भरते स्पेशली. सो जत्रा लवकरच आता होणार आहेत. तर सर्वांनी जत्रेला यायचं आहे. तर मी टेक्स्टमध्ये जत्रा कधी आहे ती तारीख, म्हणजे जी रिअल तारीख आहे ती टाकणार आहे. सो ती बघा तुम्ही. आता 7 तारखेला तर फिक्सच आहे आपली कुर्लाई देवीची जत्रा. आम्ही या भैकोटांना जाऊन दे, हॉर्न मारून जायला मार. तर आपल्या सफाल्यामध्ये फक्त या 4 जागेवर जत्रा नाही भरत, तर जाम जत्रा भरतात आपल्या सफाल्यामध्ये. जर तुम्ही सफाल्यामधून असतील ना तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचली असेल तर कमेंट करा नक्की. तर आपण ते पॉईंट पण कवर करूया. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्याला आता 500 सबस्क्रायबरच्या जाम जवळ आहेत आपण. सो सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हॉर्न मारा गाडीचा, म्हणजे मला डिस्टर्ब करायला चोमूसाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तवसर बाय बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कार चालवत राहा आणि हॉर्न पण वाजवत राहा.